आपण ज्या जागेचं लाईव्ह शूटिंग बघत आहात ही नांदलगावची पवित्र आणि दिव्य अशी देवापुढची भूमी. त्याचा एक विसरलेला इतिहास सांगायची इच्छा झाली. हा जो पार आहे, हा ज्या पारावर आम्ही बसलोय, हा प्राचीन पार आहे. पाठीमागं जो दिसणार आहे हा पिंपळ आहे. हा नांदलगावचा सुवर्ण पिंपळ आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे, पाठीमागं या ठिकाणी फार मोठा पिंपळाचा वृक्ष होता, ज्याचं आयुष्य किमान इतिहासाप्रमाणे तो 500 वर्षाचा पिंपळ होता. पण ज्यावेळेस हा पिंपळ गेला त्यावेळी तो कडाडला आणि कडून जात असताना एकही माणसाला विजा न होता आपोआप तो पिंपळ म्हणजे खाली पडला आणि त्याचं जीवन संपलं. परंतु त्याची पुन्हा साक्ष म्हणून याच जागेवर पुन्हा स्वयंभू पुन्हा पिंपळ उगवलेला आहे आणि तो पिंपळ पुन्हा या नगरीची या जागेची अत्यंत दिव्य असं शोभा वाढवत आहे. म्हणून हा नांदलगावचा साक्षीदार असणारा शिवर्ण पिंपळ आहे. या ठिकाणी साक्षात शिवभगवान समोर आहेत आणि भैरवनाथ कालभैरव ही इथली साक्षात जागृत देवता आहे. ते इथलं विशेष आहे. आणि याच्यापेक्षाही विशेष असे या गावाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असे या भूमीची की या ठिकाणी सर्व मंदिरं ही एकाच ठिकाणी आहेत. असं अलौकिक एक महाराष्ट्रातलं गाव आहे. या ठिकाणचा जो मंडप आहे वर जो दिसतोय तुम्हाला, हा मंडप सुद्धा स्वयंभू आहे. हा कायमस्वरूपी गावकऱ्यांना हा मंडप केलेला आहे आणि या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी शोभा ही वाढत असते. गावातील सर्व तरुण मंडळ ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही भूमी पवित्र आहे आणि पावन होत चाललेली आहे. सहज बसल्या बसल्यास पुढच्या पिढीला कळावं हा नांदलचा सुवर्ण पिंपळ आहे. हा ज्या पारावर आम्ही बसलोय हा पारसुद्धा जीर्ण झाला, त्या पिंपळाबरोबर पडला. परंतु पुन्हा ग्रामस्थांनी काही अधिकारी मंडळी स्वतःचे पैसे घालून सुंदर असा रेखीव 1 लाख रुपये ते 1.25 लाख रुपये खर्च करून 2 लाख रुपयाचा खर्च करून हा असा पार बांधलेला आहे की हा पारसुद्धा अजून 200 ते 300 वर्ष म्हणजे किमान नांदलगावच्या अजून 5-7 पिढ्या या पाराला बघतील माझ्या पुढच्या सुद्धा. असा हा दिव्य इतिहास या गावचा आहे. आणि हा पिंपळ आणि हा पार आणि समोर असणारे भैरवनाथ भगवान आणि समस्त देवता हे या भूमीची साक्ष आहेत. तिथं केलेला नवस हा देव पावतो नाथसाहेब आणि त्याची अनेकांची प्रचिती तिथं आलेली. अजून एक जाता जाता वैशिष्ट्य सांगतो, या यात्रेमध्ये कधी गडबड गोंधळ भांडण होत नाही. चुकून कुणी केलं तर त्याला त्याच्या वर्षाच्या प्रचिती ती हा या गावचा इतिहास आहे. आणि अजून एक अलौकिक चमत्कारिक बाब आहे की या ग्रामदैवत असणार कालभैरव याच्या लग्नादिवशी तो दिवस असतो चैत्र वद्य अष्टमीला सायंकाळी साधारण एक 5 ते 7 या 2 तासाच्या वेळामध्ये इथली नुसती स्वयंभू स्वइच्छेनं आलेली देणगी ही 8 लाखाच्या घरात जमते. हा या गावचा इतिहास आहे. शिवाय या गावात अनेक हे गावाला अधिकाऱ्याचं गाव नांदल असा या गावचा लौकिक आहे. दरवर्षी एक 4-5 मुलं गव्हर्नमेंट जॉबला, एखादा मुलगा क्लास 1 अधिकारी क्लास 2 अधिकारी होतो आणि या गावची अशी परंपरा आहे. तो एकदा नोकरीला लागला की त्याचा पहिला पगार तो आपल्या भैरवनाथाला देत असतो. अशी या नांदलगाव नगरीचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणचं शूटिंग या ट्यूब बनायला घेतलेलं आहे. या ट्यूबचे असणारे कोण संचालक असतील, आमचे विशेषत्वानं पांडुरंग असतील, त्यांनाही मी सर्वांना धन्यवाद देतो. सहज बसल्या बसल्या आपल्या गावाची ख्याती ही कायमस्वरूपी राहावी म्हणून मी सहज बोललो. ही नाथसाहेबाची कृपा आहे. हे वेडे वाकडे बोल आपण गोड करून घ्यावा ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. आताच आपल्या ज्या मधुर वाणीने आपल्या नांदल गावचा पूर्ण इतिहास सांगितला हे आपले हरिभक्त पारायण सत्यवान जाधव महाराज त्यांनी सांगितलेला हाच तो पिंपळ जो की सोन्याचा पिंपळ म्हणून ओळखला जातोय, सुवर्ण पिंपळ. तसेच समोर स्वयंभू शिवमंदिर आहे. सर्व मंदिरं एकाच जागी असलेलं वाक्य समोर तोच मंडप जो कायमस्वरूपी असतो आणि हाच नांदलचा तो परिसर.